मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला चॅप्टर बघितला होता. तर दुसरा चॅप्टर बघूया, प्रथमोपचार व प्रथमोपचाराची पद्धती. हा पण सेफ्टीविषयीच असा पार्ट आहे, पार्ट 2 म्हणूया ह्याला वाटलंच. म्हणजे आपल्याला जर आता आपला ॲक्सिडेंट झाला किंवा आपले छोटे मोठे दुखापत झाली, तर त्याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये कळणार आहे. तर बघूया, प्रथमोपचार म्हणजेच काय. वर्कशॉपमध्ये काम करीत असताना काही कारणामुळे अपघात घडून येतात. अशा वेळी जखमीस ताबडतोब व तात्पुरता आराम देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपचारास प्रथमोपचार असे म्हणतात. प्रथमोपचार म्हणजेच अपघात सापडलेल्या व्यक्तीस डॉक्टराची मदत मिळण्या अगोदर किंवा त्या व्यक्तीस हॉस्पिटलमध्ये पाठवण्या अगोदर त्यावर करण्यात येणारे उपचार होय. वर्कशॉपमध्ये आपण काम करत आहे, तर छोटा मोठा का होईना आपल्याकडनं अपघात घडून येतो. आपलं लक्ष असलं तरी म्हणजे कोणाकडनं आपल्याला दुखापत होते. तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याच्या आधी आपल्याला त्याला आराम देण्यासाठी आपण फर्स्ट एड केली पाहिजे किंवा बँडेज लावली पाहिजे किंवा असे गोळ्या बिळ्या असतात काही म्हणजे फर्स्ट एड बॉक्समध्ये भेटलं तर गोळ्या असतात किंवा पट्ट्या असतात, पावडर असते, डेटॉलच्या असतं, क्लिनिंग असतं. तर ती आपण देऊन त्याला तात्पुरता आराम दिला पाहिजे. मग आपण डॉक्टरकडे नेलं पाहिजे. नाहीतर त्या व्यक्तीला खूप त्रास होऊन तो बेशुद्ध पडू शकतो. तर तसं होऊ नये म्हणून आधी आपण प्रथमोपचार म्हणजेच आपल्याकडं आहे त्या साहित्याने आपण छोटा मोठा असा उपचार करून मग त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. म्हणजे त्याची जरा प्रकृती पण नीट राहील व तो चालण्या फिरण्याच्या अवस्थेमध्ये राहील. प्रथमोपचार म्हणजेच डॉक्टर नसलेल्या ठिकाणी डॉक्टराचे कार्य करणे होय. प्रथमोपचार करास डॉक्टराच्या मदतीस म्हणतात. नैसर्गिक आपत्तीचे वेळी डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नसल्याने प्रथमोपचार करणे आवश्यक आहे. प्रथमोपचार म्हणजे आता डॉक्टर जिथं नाही, म्हणजे आपल्या वर्कशॉपमध्ये तर आपला 24 तास तर आपल्याकडे डॉक्टर राहणार नाही, तर डॉक्टरचे कार्य करणारा असा दुसरा माणूस म्हणजे प्रथमोपचार पेटी म्हणूया आपण त्याला. त्याच्यामध्ये अशा गोष्टी राहतात, बँडेज, फर्स्ट एडची आपली जी अशी कोणची गोष्ट असो, बँडेज असो, पट्टी असो किंवा इंजेक्शन असो, तर ते त्या व्यक्तीला असं दुखापत झालेल्या व्यक्तीला आपण त्या व्यक्तीला दुखापत झालेल्या भागाला मलमपट्टी करून मग दवाखान्यात नेता येईल. कारण की नाही अशा वेळी कधी कधी ॲक्सिडेंट घडून येतो जिकडं डॉक्टर भेटणारच नाही. जसं की गाडी चालवताना बघा, कधी कधी आपण डोंगराच्या साईडला जातो, तर तिथे ॲक्सिडेंट झाला तर तिथं डॉक्टर येणं अशक्यच आहे, म्हणजे ॲम्ब्युलन्स पण येत नाही. तर अशा वेळी आपल्याकडे फर्स्ट एड किट असेल तर आपण लगेच बँडेज करू शकतो, हे करू शकतो म्हणजे, आणि मग आपण दवाखान्यात जाऊ शकतो. जर आपण ते केलं नाही तर त्याचा त्रास अजून होईल व बेहोशसुद्धा माणूस पडू शकतो. अशा वेळी फर्स्ट एड बॉक्समध्ये असणाऱ्या वस्तूच्या साहाय्याने तुम्ही उपचार करू शकाल. ज्याचे व्यक्तीस ॲक्सिडेंट झाला त्याला आराम मिळेल अशी व्यवस्था करावी किंवा त्यास त्वरित हॉस्पिटलमध्ये हलवण्याची व्यवस्था करावी. ॲक्सिडेंट झाला तर लगेच आपण त्याची मलमपट्टी केली पाहिजे, नाहीतर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे पटकन. आता ॲम्ब्युलन्स आहेत तर ते खूप फास्ट येत राहतात, तर आपण ॲम्ब्युलन्स यायच्या आधी आपण त्याला फर्स्ट एड किटमधलं आपले जिकडे उपलब्ध गोष्टी आहेत, जसे इंजेक्शन असेल काही किंवा गोळ्या असतील, तर देऊ ते आधी त्याला दिलं पाहिजे. थोडंसं त्याला आराम मिळेल, मग आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. कारण की तोपर्यंत तो बेहोश होऊ शकत नाही. बेशुद्ध जर झालं तर कधी कधी मरण्याचे चान्स जास्त असतात. तर कधी पण ॲक्सिडेंट झाला तर बेशुद्ध व्हायचं नाही किंवा पडू द्यायचं नाही. पुढचा बघूया, प्राथमिक उपचाराचे नियम. प्रथम जखमी व्यक्तीस होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासापासून त्यास आराम मिळेल अशी कार्यवाही करावी. जखमी झालेला माणूस आहे किंवा एखाद्याला असं ॲलर्जी आहे, शुगरची ॲलर्जी आहे, तर त्याला त्या त्रासापासून असं लांब ठेवलं पाहिजे. असं नाही की शुगर झालेल्या माणसाला तुम्ही गोडच वस्तू खायला द्याल किंवा असं होईल. त्याला अशी वस्तू द्यायची की शुगर नाही होणार अशी, किंवा त्याला असं मदत केली पाहिजे. त्याच्या साईडने आपण उभं राहिलं पाहिजे. हां, ह्याला त्रास होत आहे तर आपण ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे किंवा त्याला मदत मिळाली पाहिजे, असं तुम्ही वागलं पाहिजे. श्वासाच्या वाचा मंद असेल तर कृत्रिम रीतीने श्वासाचे उपचार करावेत. तिसरं, जखम झालेल्या असेल तर प्रथम रक्तप्रवाह बंद
करण्याचा प्रयत्न करावा. ॲक्सिडेंट झाला किंवा समजा कदाचित डोकं हे फुटलं, हातपाय लागले, तर आपल्या तिथं खूप रक्त असं म्हणजे सांडत राहतं. तर रक्तप्रवाह आपण थांबवलं पाहिजे, पट्टी मारली पाहिजे. कारण की रक्तप्रवाह झाला तरी आपण बेशुद्ध पडू शकतो व त्याने मृत्यू होऊ शकतो. तर कधीही ॲक्सिडेंट झाला तर रक्त येत असेल तर त्याला आपण थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चौथा, अपघातामुळे जखमीला मानसिक धक्का बसला असल्याचा त्याच्या मनावर ताण हलका करावा. म्हणजे आता ॲक्सिडेंट झाला किंवा ॲक्सिडेंट होता होता वाचलं, असं असं करा की एखाद्या माणसाचं चालता चालता ॲक्सिडेंट झाला आणि आपण त्याच्या मागे आहे, तर आपल्याला पण असं जरा शॉक बसतो. तर अशा शॉक बसलेल्या माणसाला आपण असं त्याच्यावरचं जे असं टेन्शन असतं ना, ह्याच्या जागी जर मी असं तर असं माझ्यासोबत असं झालं असं, तर ते होऊ नये. म्हणजे त्याला असा धक्का बसला असेल तर त्याला आपण फ्री अप केलं पाहिजे. कारण की तो आता त्याच्यामध्येच म्हणजे त्याच गोंधळामध्ये राहणार की हां असं झालं माझ्यासोबत ते. तर त्याला ताणमुक्त केलं पाहिजे. नाहीतर तो त्याच गोष्टीमध्ये फिरून राहील व त्याच्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. कारण की रस्त्यावर चालताना आपलं लक्ष पूर्ण समोरच्या रस्त्यावर किंवा गाडी चालवताना रस्त्यावर असलं पाहिजे. जर आपल्या डोक्यामध्ये सारखं तीच गोष्ट चालत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर कधीही ॲक्सिडेंट झाला तर आधी आपण ताणमुक्त झालं पाहिजे, मगच आपण आपलं पुढचं कार्य केलं पाहिजे. 5. पेशंटच्या भोवती गर्दी व गोंगाट होऊ देऊ नये व त्याला ताज्या हवेचा पुरवठा होऊन द्या. पेशंटच्या भोवती म्हणजे आता ॲक्सिडेंट झाला तर खूप सारे असे पाहुणे असतात किंवा रिलेटिव्स असतात, ते बघा येतात की काय झालं, कशामुळे झालं. तर पेशंटजवळ अशी गर्दी नाही केली पाहिजे. त्याला असं वाटतं की कारण की ॲक्सिडेंट झाला आहे तर तो कधी कधी बेशुद्ध पडतो आणि बेशुद्ध पडल्यावर तो शुद्धीवर आला तर त्याला असं वेगळंच वाटतं की मी कुठं आलो आहे, काय आहे. आणि जर आपण अचानक असं समोर गेलो ना, त्याची मेमरी कधी कधी लॉस होते. तर आपण ॲक्सिडेंट झाला आणि तो लगेच शुद्धीवर आला तर आपण लगेच त्याला भेटले नाही पाहिजे. त्याला डॉक्टर आधी ट्रीट करते. डॉक्टर जेव्हा आपल्याला सांगतील हां आता तुम्ही त्याला भेटू शकता, तेव्हाच तुम्ही भेटलं पाहिजे. नाहीतर त्याच्याने त्याची मेमरी लॉस होऊ शकते व तुम्हाला ते सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतो की त्याच्यासोबत काय झालं, की तुम्ही कोण आहेत. तर कधी ॲक्सिडेंट झाला तर त्या व्यक्तीस पटकन भेटायचं नाही. डॉक्टर जेव्हा सांगतील किंवा त्यांची ट्रीटमेंट जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी आपण त्या व्यक्तीस भेटलं पाहिजे व त्यांच्या अवतीभोवती सारखं येणं जाणं करू नये. त्यांना असं त्रास दिला नाही पाहिजे. म्हणजे करून त्यांच्या 6वं बघू, जखमीच्या शारीरिक व मानसिक त्रास कमी करून त्याला मूळ स्थितीत आणण्याचा प्रयत्न करावा. एखाद्याला असं रॅशेस जे पडले असेल किंवा कोणची जखम झालेली असेल आधीपासून, तर त्याला मानसिक त्रास कमी करून त्याला मूळ स्थितीत म्हणजे काही लोक असतात बघा आजारी पडले आणि जर ती नीट झाली ना, असे आजारी असल्यागतच ते असं हे करतात, बिहेवियर करतात. तर त्यांना मूळ स्थितीत आणलं पाहिजे. म्हणजे आधी जसे आजारी पडण्याच्या आधी जसे वागत होते तसं आता ते राहत नाही आजारी असलं तरी. तर आधी आजारी पडायच्या आधी जसे होते ना तसं त्यांना आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पेशंटचे कपडे काढण्यात आवश्यकता नसेल तर कपडे काढू नयेत. आता हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करताना तर कपडे तर आपल्याला काढावंच लागत असतात, पण जर गरज नसेल तर नाही काढले पाहिजे. लवकरात लवकर डॉक्टर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा किंवा पेशंटला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. ॲक्सिडेंट झाला तर डॉक्टर स्वतः येतो का पटकन आधी ते बघायचं. नाहीतर आपण त्यांना गाडीमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. कारण की ॲक्सिडेंट झाला तरी काही काही माणसं असं म्हणजे हे राहतात, म्हणजे त्यांचे डोळे उघडे असतात, ते बेशुद्ध पडत नाहीत. तर ते बेशुद्ध पडायच्या आधी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे किंवा डॉक्टरला पटकन आपण त्या ॲक्सिडेंट झालेल्या इथं बोलवलं पाहिजे. प्रथमोपचार करणाऱ्यांनी प्रथम अपघात कसा झाला याचा पूर्व इतिहास जाणून घ्यावा किंवा होणाऱ्या गोष्टीवर त्वरित निर्णय घ्यावा. आता तुम्ही मूव्हीजमध्ये जर बघितलं असेल तर पोस्टमॉर्टम करतात तिथं. तर आधी ते बघतात की ह्याचा इतिहास हे घडून कसा आला, ह्यो अपघात ह्याचा कसा झाला. तर हेच आहे की त्याचा आधी आपण माहिती घेतली पाहिजे, ॲक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला. आणि जर नसेल माहिती झालं तर त्याच्या
आता जी घडलेली स्थिती आहे त्याच्यावर काय आपण मार्ग काढला पाहिजे. ह्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर आता आपण ह्याला काय केलं पाहिजे, ह्याचं ऑपरेशन केलं पाहिजे किंवा ह्याला गोळ्या दिल्या पाहिजेत. म्हणजे पटकन निर्णय घेतला पाहिजे. असं नाही की तुम्ही दोन्ही चेक करताय, त्याचा इतिहास पण चेक करताय, ह्याला गोळ्या पण देताय. त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊन त्याला चुकीच्या गोळी देऊ शकता व त्याचा मृत्यू होऊ शकतो अशा ठिकाणी. उदाहरणार्थ थंडी वाजून येणे, थरथरणे, मानसिक त्रास किंवा उदासीनता, तहान लागणे व इतर शारीरिक वेदना गोष्टीवर त्वरित निर्णय घ्यावा. तर ह्या 5-6 गोष्टी म्हणजे थंडी वाजून येणे, थरथरणे, मानसिक त्रास किंवा उद्जात ताण लागणे, ह्या आपल्या शरीराच्या म्हणजे नॉर्मल आजार आहेत. हे आपल्याला वातावरण चेंज झालं तर हे आपल्याला आजार होतात. तर ह्याच्यावर आपल्याला त्वरित निर्णय घेता यायला पाहिजे. कारण की डॉक्टरला आता असे पेशंट खूप येत राहतात. तर काही काही डॉक्टर असतात की लगेच वेळेवर लगेच निर्णय घेतात. पण काही काही डॉक्टर जे असतात ते ऐकतात आणि थोड्या वेळाने विचार घेतात. ते वेदनामुळे त्रासाचं निदान लवकर होतो. त्यामुळे सहज उपचार करून त्याचा त्रास कमी करायचा प्रयत्न करावा. एखाद्या अवयवाचे फ्रॅक्चर झाल्यास जोळी करून अथवा पाठीवर घालून त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवावे. टू व्हीलर आपण जर चालवत असेल तर आपला ॲक्सिडेंट झाला तर आपला पाय फ्रॅक्चर होतो, हात फ्रॅक्चर होतो. तर अशा वेळी त्याला असं उचलून नेलं पाहिजे किंवा अशी गाडी बोलवली पाहिजे, ॲम्ब्युलन्स किंवा आपली स्वतःची गाडी असेल 4 व्हीलर, तर त्या व्यक्तीला त्या गाडीमध्ये किंवा ॲम्ब्युलन्समध्ये टाकूनच हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. असं नाही की तुम्ही त्याला रस्त्याने चालवत नेत आहेत, तर त्याच्यामुळं ते पाय अजून त्याचा फ्रॅक्चर होईल व किंवा तो पाय आपल्याला कापून टाकावा लागेल. म्हणजे चांगला पाय आपल्याला कापून टाकावा लागेल जर आपण त्याला चलत नेलं तर. तर अशा वेळी त्याला आपल्या पाठीवर किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आधी पाठीवर न्यावं किंवा आपल्या गाडीवर न्यावं. ह्याच्या पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.